अ, खरं म्हणजे मी जरांगे पाटलांच्या संपर्कात आहे आणि त्यांना विनंती केली आहे. आरक्षणाच्या संदर्भातला जे जे मुद्दे त्यांनी उपस्थित केले, त्यामध्ये विशेष करून या सगळ्या विषयामध्ये आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिशय सकारात्मक आहे. मागे मी एकदा या संदर्भात मी असं वक्तव्य केले आणि अनेक वेळा बोललो मी, की ते मुख्यमंत्री असताना मागच्या काळामध्ये 14 ते 19 मराठा समाजाला आरक्षण दिलं, ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकून राहील. तसे प्रामाणिक भावनेनं राज्यातल्या मराठा बांधवांनी काढलेले जे मोर्चे आहेत, त्या सगळ्या भावना लक्षात घेऊन केलेली कार्यवाही दुर्दैवानं मधल्या काळामध्ये जे महाविकास आघाडी सरकार आलं, त्यांच्या निष्क्रियतेमुळे ते आरक्षण गेलं. नंतर पुन्हा एकदा तो आपल्या सरकारनं माननीय मुख्यमंत्री मोदींनी प्रयत्न सुरू केला. मध्यंतरी आपण माननीय जरंगे पाटलांची मागणी होती हैदराबाद गॅझेट ते जाहीर करावं, ते आपण जाहीर केलं. गुन्हे मागे घेण्यासंदर्भात त्यांची मागणी होती. जे शहीद झालेली जी कुटुंबातल्या मुलाला नोकरी देण्याचा प्रश्न होता. सातारा गॅझेट अंमलबजावणी करावं त्यांची मागणी अजून आहे. मी त्यांच्याशी मध्यंतरी बोललो मी या सगळ्या विषयाबद्दल, काय काय कार्यवाही सुरू होते. आणि 2 दिवसापूर्वी सातत्यानंच मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे. माझे सहकारी प्रसाद लाड माझ्या समवेत आहे. मी आता उद्या त्यांना जाऊन भेटणार आहे जरंगे पाटलांना आणि आम्ही आता मागच्या 2-3 दिवसात काय कार्यवाही केली त्याची कल्पना त्यांना देणार आहे. पण दुसरीकडे म्हणजे त्यांचं म्हणणं असंही आहे की 54 साली जे ओबीसींना आरक्षण दिलं गेलं पोट जाती म्हणून, तसंच मराठ्यांनाही कुणबी भरून का ओबीसी मधून आरक्षण दिलं जात नाही आणि ते दिलं जावं यासाठी हा शेवटचा लढा आहे. नाही, मी म्हटल्याप्रमाणे काय की बऱ्याच अनेक कायदेशीर नंतर लढाई झाल्या, तर आरक्षणाची टक्केवारी ठरली, किती टक्क्यापर्यंत आरक्षण द्यावं त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने आता शिक्कामोर्तब केलेला आहे. आता या कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय करावा लागेल. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आरक्षण देण्यासंदर्भात जी भूमिका माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली, ती 14 ते 19 मध्ये घेतली, आता तेच घेत आहे. आज त्यांच्यामुळेच आता आपण इतकं पुढे चाललोय. मात्र मला वाटतं म्हणून मी जरंगे पाटलांना मी 2 दिवसापूर्वी विनंती केली की आता उपोषण हा काही त्याला मार्ग नाही आहे. बहुतांशी त्यांच्या मागण्या मी सकारात्मकरित्या काही मान्य केल्यात, काही कार्यवाही सुरू आहेत आणि शेवटी समाजाकरता अतिशय प्रभावीपणे ते त्या पद्धतीने त्यांनी संघर्ष केला. तो सर्व समाजामध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना सुद्धा आहे. उपसमिती अध्यक्ष म्हणून आम्ही जी कार्यवाही केली वेळोवेळी त्याची त्यांना कल्पना दिलेली आहे. तरी मी आणखीन ज्या विषया संदर्भात त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यांना उद्या भेटून मी चर्चा करणार आहे. मात्र आपण जर आजची पत्रकार परिषद बघितली तर कुठेतरी फडणवीसांना ते टार्गेट करताना दिसत आहेत की आतापर्यंतचं सगळ्यात क्रूर सरकार हे आहे आणि कुठेतरी राष्ट्रवादीचे किंवा शिवसेनेचे जर मंत्री त्यांना भेटायला गेले तर त्यांना टार्गेट फडणवीस करतात अशा पद्धतीचं देखील त्यांचं म्हणणं आहे. नाही, असं आहे की मला वाटतं माननीय जरंगे पाटलांचा जो त्यांनी काही आरोप केला तो गैरसमजुतीचा आहे. म्हणून म्हटलं की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं जर खरं मुख्य काम कोणी केलं असेल आणि ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकवण्याचं काम कोणी केलं असेल तर माननीय देवेंद्र यांनी केलं. हे सगळं स्तुत आहे. आता सुद्धा ह्या मागच्या आंदोलनामध्ये मुंबईला जे काही निर्णय आपण केले, माननीय मुख्यमंत्री जरी त्याची संदर्भ घोषणा केलेली आणि माझ्यावर जबाबदारी अध्यक्ष म्हणून दिली, पण त्या पाठीमागे त्यांची भूमिका सकारात्मक होती, आहे, उद्या राहणार आहे. मला वाटतं पाटलांनी माझी त्यांना विनंती आहे की फडणवीस साहेबांना आता आपण काही टार्गेट करण्यापेक्षा किंवा त्या टीका करण्यापेक्षा शेवटी सरकार म्हणून आम्ही या सगळ्या विषयामध्ये कार्यवाही करणार आहोत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यवाही करतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी काय केलं किंवा शिवसेने लोकांनी काय केलं तर आम्ही महायुती सरकार म्हणून काम करतो. त्यामुळे भाजप आहे, सेना आहे, राष्ट्रवादी आहे, ते सगळे महायुती माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो सगळे. मला वाटतं त्यांच्यावर विशिष्ट त्यांना एक टार्गेट त्यांना केंद्रबिंदू करून त्यांना त्याच्यावर टीका करणं काही योग्य नाही आहे. शेवटी हा काय प्रश्न व्यक्तीवर टीका करून हा प्रश्न सुटत नाही. आपण समाजाच्या करता जे आपण लढा उभा केलेला आहे, मला वाटतं
त्याचा अजूनही सगळ्यांच्या मनामध्ये आदर आहे. परंतु देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर टीका करून एकतर आपला जनाधार आपण कमी करतोय. कारण ज्यांनी मराठा समाज आरक्षणच दिलंय, आज मला वाटतं त्यांना ते श्रेय दिलंच पाहिजे. म्हणून आणखी काही मला वाटतं पाटलांचे गैरसमज झाले असते तर मी दूर करेन. ते म्हणतात की 8 ते 10 महिने झाले सातारा गॅजेट्स संदर्भात जे अद्याप का काढू शकले? असं की हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी का झाली आणि सातारा गॅजेट का नेऊ शकली नाही, त्यांना तेच सांगणार आहे उद्या. त्याची भेटून मी ती कल्पना देणार आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये भाष्य करण्यापेक्षा त्या अगोदर त्यांना भेटेल मी. मग त्याच्यानंतर पण मी माध्यमांशी बोलेल. ते म्हणतात की माझा जर उष्माघाताने बळी गेला तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे फडणवीस देवेंद्र फडणवीस राहतील. उद्या तुम्ही जाऊन त्यांची समजूत असं आहे की म्हणून म्हटलं की केवळ फडणवीस साहेबांना जबाबदार धरून त्यांना त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा मला वाटतं मी म्हटल्याप्रमाणे त्यांचीच भूमिका सगळ्यात होती म्हणून मला आपण इथपर्यंत आलोय आरक्षणामध्ये. त्यामुळे पाटलांनी हा विचार करण्याचं कारण नाही की त्यांच्या उष्माघातानं काही त्यांनी जे वक्तव्य केलंय आम्ही होऊ देणार नाही. त्यांची गरज समाजाला या सगळ्या लढ्यामध्ये त्यांनी जे नेतृत्व केलं त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. म्हणून मी त्यांच्याशी बोलताना या सगळ्या त्यांच्या गैरसमजुतीतून त्यांनी केलं काही वक्तव्य असेल त्याच्यावर निश्चितपणे मी समाधान करेन. या संपूर्ण गोष्टी त्यांना सांगून तुम्ही यांना उद्या आंदोलन थांबवण्याची विनंती करणार. हो, मी अगोदर केली, आपल्या माध्यमातून आजही केली की एक एक पाऊल आपण पुढे टाकतोय. त्यांनी आंदोलनाची भूमिका जी घेतली आहे ती त्यांनी ती सोडून द्यावी, आंदोलन स्थगित करावं अशी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून करतोय. उद्या समक्ष भेटून करणार. विधान परिषदेच्या निवडणूक आता स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी जे होते अहिल्यानगरचा उमेदवार कोण असणार आहे? कारण अनेक नावांची चर्चा आहे, ज्यात सुजय विखेंचं देखील नाव आहे. नाही, मला कळलं नाही की सुजय विखेंचं नाव कोण आलं मला कल्पना नाही. ना ते पार्लमेंटरी बोर्डात जे नाव सुचवलं गेलं त्यात सुजयचं नाव सुद्धा नाही. ठीक आहे, विनाकारण असे मुक्त फडका लोक उधळतात मला कल्पना नाही. डॉक्टर सुजय विखेंना काय एक म्हणजे लक्ष करण्याचा प्रयत्न करतात त्याचे मला काही कारण समजलं नाही. ते अर्ज केलेलं नाही. पार्लमेंटरी बोर्डामध्ये तिन्ही जिल्हाध्यक्षाचे नाव काढण्यात आले होते आणि मला वाटतं एक प्राजक्त तत्पुरेचं नाव शिफारस करण्यात आले होते. आता तो निर्णय दिल्लीमध्ये पक्षीय श्रेष्ठतेमध्ये घेणार आहे, कोण उमेदवार असणार आहे. बहुतेक आज किंवा उद्या उमेदवार जाहीर होईल. म्हणजे प्राजक्त तत्पुरेंचं नाव म्हणजे तुमच्या कमिटीने जर दिलेलं असेल तर मग ते उमेदवार मला अधिकार नाही ना. उद्या असे राजकीय प्रक्रियेमध्ये जे हायकमांड निर्णय करतो तो सर्व बाजू विचार करतोय. म्हणजे त्यामुळे आज तो काय अधिकार मला नाहीये. पण काँग्रेस आहे का सॉरी संपर्कात आहे. 30 मेला त्यांच्या भाजप प्रवेशाला देखील चर्चा आहे. काय करते? मला तर काही कल्पना नाही. म्हणजे तुम्ही जर जाहीर केलं असेल मला कल्पना नाही, पण माझ्याकडे काही माहिती नाही.